नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर आपण पहिल्यांदाच असाल किंवा यापूर्वी चॅनल जर सबस्क्राईब करायचा राहून गेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ शेअर करून तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. कर्ण 12 बटीक. पांचाली कुरूंच्या चरणांची बटी. आपण युवराज आहोत हे दुर्योधन विसरून खदखदून हसला. त्याचं हास्य मला अतिशय भेसूर वाटलं. त्याच्या कोंदटलेल्या मनाचा ज्वालामुखी शरीराचे बांध फोडून हवा तसा विस्फोटत बाहेर पडू लागला. आपल्या आसनावर बसताना सभागृहात यच्चयावत सर्व वस्तुमात्रांवर आपली दृष्टी फिरवीत अधिकारवाणी तो आपल्या खास युद्धासाठी ठेवलेल्या सारथ्याला प्रतिकाम्याला म्हणाला, प्रतिकाम्या, त्या कुरूंच्या दासीला या सभागृहात आत्ताच्या आत्ता सादर कर, जशी असेल तशी. पर्वतावरून गडगडणाऱ्या विशालकाय पाषाणासारखे त्याचे शब्द होते. आज्ञा घेऊन प्रतिकामा सभागृहाबाहेर गेला. आसनावरूनच मी युधिष्ठिराकडे पाहिलं. नेहमीच माझे पाय बारकाईनं निरखणारी त्याची दृष्टी त्यावेळी स्वतःच्याच पायांवरून ढळत नव्हती. नेहमी कुणालाही केवळ चिरडण्याचीच दर्पयुक्त घोषणा करणारी भीमाची आडदांड जीभ त्याच्याच दाढेखाली रगडली जाऊ लागली. अर्जुन, तो स्वतःला अजिंक्य मानणारा धनुर्धर असेल हे अजिंक्य, पण मनाचा विशालपणा, दुसऱ्याच्या कौशल्याची गुणग्राहकता आणि खेळाडू वृत्ती या मनाच्या आत्यंतिक उच्च भावांचा साक्षात्कार त्यानं कर्णाला कधीतरी दाखवला होता काय, ज्याचा उल्लेख करता येईल अशा एखाद्या प्रसंगी तरी? स्वतःचं कोड कौतुक करून घेऊन कीर्तीचं वलय स्वतःभोवती गुंफताना आपल्या स्वतःसारखंच केवळ धनुर्विद्येवर प्रेम करणारा अन्य कुणी या हस्तिनापुरात आहे याची जाणीव कधीतरी त्यानं राखली होती काय? उलट आपल्यापेक्षा कंकणभर वरचढ ठरणाऱ्या निषाद पुत्र एकलव्याचा अंगठा गुरुदक्षिणेच्या गोंडस नावाखाली मागत असताना गुरु द्रोणांना विरोध करण्याऐवजी त्यानं सरळ साथच दिली नव्हती काय? कशाला माजवलं आहे हस्तिनापुरानं या अर्जुनाचं एवढं अवडंबर? केवळ एकाच योग्यतेसाठी. तो श्रेष्ठ कुरुकुलातील राजपुत्र आहे, क्षत्रिय आहे यासाठीच ना. आज त्याचं क्षत्रियत्व कुठं गेलं होतं? माझ्या ठिकाणी तो असता तर असहाय्यता आणि सर्वांनी पदोपदी हीन म्हणून छेडताना निर्माण होणारी आर्थिकतेची भयान मानसिक दरी तो किती काल साहू शकला असता? अंगी कौशल्य, गुणवत्ता आणि तळमळ असतानाही उपेक्षित झालेल्या जीवनाच्या कष्टमय केंद्रबिंदू भोवती तो माझ्या इतका किती काल फिरू शकला असता, तगला असता? माझे जीवनातील सर्व अनुभव सहन करायला किती कठीण आहेत हे त्या पाची आत्मकेंद्री गर्वोन्नत राजपुत्रांना पटवण्यासाठीच नियतीनं हे अशा घटनांचं आजचं अद्भुत द्यूत मांडलं होतं. आत्ताच त्यांना समजणार होतं की अपमान म्हणजे मनाचं राजवस्त्र अखंडपणे कुरतडणारा काळा उंदीर. उपेक्षा म्हणजे गुणी माणसाच्या मनाचं शांत सरोवर खळबळून टाकणारा झंझावात. अवहेलना म्हणजे वीराच्या सर्वांगावर पडणारा तप्त लोहरस. तिरस्काराचे शब्द म्हणजे कानाच्या वारुळात घुसणारे विषारी भुजंग. जीवनाचं हे असह्य रूप जे कर्णानं जीवनभर सहन केलं होतं ते आज पांडवांना स्वतःच्या अनुभवानं कळणार होतं. आखाड्यात सुतपुत्र म्हणून हेटाळलेला आगतिक कर्ण सगळ्या हस्तिनापुरानं चवीनं डोळाभर स्वस्तपणे पाहिला नव्हता काय? स्वयंवरात सारथीपुत्र म्हणून लाथाडलेला कर्ण पाहताना कुण्या एकाचं तरी मन द्रवलं होतं काय? घृणेनं पेटून निघालं होतं काय? मग आज युधिष्ठिराच्या अविचारानं लाचार झालेले त्याचे बंधू आणि पत्नी पाहताना कुणालाही धाय मोकलून रडायचं कारण काय होतं? क्षत्राणीपणाचा टेंभा मिरवणारी पांचाली दासी झालेली पाहताना कौरवांनी नरकाचा व्यापार मांडून जगातल्या यच्चयावत पावित्र्याचा कंठालाच नख लावलंय असं उरी फाटेपर्यंत कर्कशपणे ओरडून सांगायचं तरी काय कारण होतं? सत्य ते सत्य मांडणाऱ्या किमान डोळस सडेतोडांना तरी नव्हतं. द्रौपदी एक दासी, सुगंधी दासी. दासी म्हणजे सुतकन्येपेक्षाही शूद्र. माझ्या मनाच्या दुदुंबीवर विचारांच्या टिपऱ्या हव्या तशा तडतडू लागल्या. दासी, हातात वरमाला घेतलेली दासी,
अंधपतीची डोळस दासी, दासांची पत्नी दासी. माझ्या डोळ्यांपुढच्या काळ्या वलयात त्या काळ्या दासीचा लज्जित मुखडा नाचू लागला. महाराज, युवराज्ञी सभागृहात येऊ शकत नाहीत. प्रतिकामा स्त्रियांच्या दालनातून फेरा घालून परत आला. पंख तुटलेल्या पक्षासारखा रखडत अडखळत हात हलवीत. शकत नाही? दासी स्वामीसाठी काहीही करू शकते, शकलीच पाहिजे. आसनावरून दुर्योधन पाषाण फेकीच्या भ्रुशुंडीच्या दंडासारखा ताडकन उठला. त्याच्या डोळ्यात काय होतं? अंगार, यज्ञकुंड, छे, धगधगीत ज्वालामुखी. नाही महाराज, त्या रजस्वला असून नुकत्याच ऋतुस्नात झालेल्या आहेत. स्नानागारातून स्नान करून बाहेर पडल्यानंतर केश उधवून आपली केशभूषाही त्यांनी अजून केलेली नाही. खाली मान घालून प्रतिकाम्यानं निवेदन केलं. प्रतिकाम्या, सारथी म्हणून रथाचे घोडे जितक्या काळजीपूर्वक हाकतोस तितक्याच काटेकोरपणे तुला दुर्योधनाच्या आज्ञा पाळता येत नाहीत. दुःशासन, उठ. या प्रतिकाम्याला दाखवून दे की सारथ्यात आणि क्षत्रियात काय फरक असतो ते. जा आणि तिला असेल तशी फरफटत घेऊन ये. विजेसारखी त्याची निर्मम कडकडीत आशा सुटली. चापातून बाण सुटतो तसा दुःशासन सभागृहातून सुटला. त्या तशा स्थितीतही दुर्योधनानं प्रतिकाम्याची सारथी म्हणून केलेली हेटाळणी मला मुळीच आवडली नाही. धूर्तपणानं बोलताना आपला मित्र कर्ण ही सारथी आहे याचं त्याला विस्मरण झालं असावं. त्याच्या त्या उद्गाराने मला मात्र सभागृहातून उठून मिळेल त्या रथात माता पित्यासह बसून तडक चंपानगरी गाठावी असंच क्षणभर वाटलं. मी मनानं माझ्या आसनावरून उठलोही, एका अशा ठिकाणी जाण्यासाठी की जिथं सारथ्यांची कुणीही आणि कधीही एवढी घोर हेटाळणी करणार नाही. सोड, सोड चांडाळा, माझ्या शरीराला स्पर्शही करू नकोस. हुंदक्या पाठोपाठ आर्त किंकाळ्या समवेत घेऊन दुःशासन ज्या द्वारातून दिग्विजयी पूर्वज प्रवेशले होते त्याच द्वारातून सभागृहातून प्रवेशण्यासाठी धडपडू लागला. दासीला घेऊन राजकुमार येऊ लागला. विरोधासाठी प्रवेशद्वाराच्या भेगेत आपली निमुळती बोटं घट्ट रुतवून उंबरट्याला पाय तटवून दासी निकरानं त्याच्याशी झुंजू लागली. गंजीतून पेंडिका ओढून काढावी तशी तिला द्वारातून बलात ओढून काढण्यासाठी दुःशासन तिच्याशी झटापट खेळू लागला. पण घोरपडीसारखी भेगेत रुतलेली तिची बोटं हललीच नाही. तसं दुःशासनानं सरळ तिच्या कमरेला आपल्या भक्कम बाहूंचा विळखा घातला. माझ्या सर्वांगातून शिसारीची एक चमत्कारिक शिरशिरी तरळून गेली. त्या शिरशिरीत सुतपुत्र कर्ण, धनुर्धर कर्ण, अंगराज कर्ण, मानी कर्ण सर्व क्षणार्धातच वितळून गेले. शिल्लक राहिला तो केवळ गंगेत उभा राहून अर्घ्यदान करणारा कर्ण. दुःशासना, ज्या बाहूंनी तू पांचालीच्या पवित्र देहाला आज या कुरुसभेत वडीलधाऱ्या ऋषी मुनींसमक्ष कवटाळला आहेस ते तुझे बाहू मुळातून उखडून मी अवकाशात फेकून देईन आणि जी छाती उन्मत्तपणानं फुगवून तू माझ्या पत्नीला एकवस्त्रा रजस्वाला स्थितीतही इथं खेचून आणलंस ती तुझी उन्मत्त छाती फोडून तिच्या उष्ण रक्त मी सोमरसासारखं या सर्वांसमक्षच घटाघटा प्राशन करीन. त्या उष्ण रक्तानंच तिचे मुक्त केश उधवून सावरेन. हातातील गदा पायघडीच्या पाषाणावर दणकन आदळून तिच्या टंकारात भीमानं दुःशासन वधाची घोर प्रतिज्ञा केली. असंच काहीतरी माझ्या देहाच्या गाभाऱ्यातून कुणीतरी गरजून सांगत होतं. कोण होतं ते? दररोज गंगाकाठी उभा राहणारा तो सूर्यशिष्य कर्ण होता. हात उंचावून तो मला सांगत होता, कर्ण उठ, हा अन्याय आहे. उठ आणि थोपव या अन्यायाला. प्रकाशाचं दिव्य साम्राज्य सोडून तूही अंधकाराच्या भयान गर्तेकडं कुठं चाललास? सूड, प्रतिशोध ही हलक्या मनाची क्षुद्र लक्तर फेकून देती, फेकून दे. उठ. खाड खाड आसूडाचे फटकारे मारत वेग आखडत एक संतप्त सारथी त्या सूर्यशिष्यासमोर क्षणातच ताटपणे उभा राहिला. आपल्या हातातील आसूडाचे 2-3 निर्दय फटकारे काहीही विचार न करता त्यानं प्रथम त्या सूर्यशिष्यावर ओढले. गंगेचे पाणी घेतलेल्या त्याच्या भाव ओंजळींवर लाथ मारून तो सारथी कडाडला. विसरलास काय इतक्यातच आपली पर्णकुटी, तो घोड्यांचा खरारा, स्वयंवरातील ती विषारी वाङ्मानांची काळी चिरणारी फेक?
कळू दे तिलाही आज, एकदा कळू दे की दासी ही सुतापेक्षाही हीन असते. आसुडाचे फटकारे आणि अर्घ्यदानाच्या ओंजळीतून पडणारी पाण्याची प्रपातासारखी प्रचंड धारा या दोहोत माझं मन क्षणाक्षणाला दोलायमान होऊ लागलं. मूढता, बधिरता आणि किंकर्तव्यता या मनाच्या दाटलेल्या धुक्यात समोरचं काहीच दिसेना. दिसलं तरी कळेना, कळलं तरी काहीच बोलवेना. मी कोण होते ते मलाच माझं समजेना. अर्धमेली, मरगळलेली गाय पाठीवर टाकून वाघानं जशी फरफटत आपल्या गुहेत आणावी तशी ती घायाळ झालेली श्यामवर्णी सुगंधी दासी कमरेला विळखा घालून दुःशासनानं सभागृहाच्या मध्यभागी जाळ्यात आणली. जाळ्यातून सुटण्यासाठी अविरत उसळ्या घेणाऱ्या पाण्याबाहेरच्या एखाद्या मासोळीसारखी ती त्याच्या विळख्यातून सुटण्यासाठी एकसारखी तडफडून अनावर उमाळे घेऊ लागली. दुःशासनाचा तो विळखा तिच्या कमरेभोवती नव्हता, तो माझ्यातल्या सूर्यशिष्याच्या कंठाभोवती होता. क्षणाक्षणाला तो आवळला जात होता. पात्रात उभं राहून अर्घ्यासाठी ओंजळीत घेतलेलं पाणी या विळख्यामुळं त्या शिष्याच्या हातातून कसं तरीच भवितव्याच्या पात्रात परत पडू लागलं. पितामह, तिची एकच किंकाळी थेट छताला भेदून गेली. दुःशासन त्या कौरवांच्या चरणदासीला ती सुगंधी आहे म्हणून आम्ही थोडंसंच उच्च स्थान देतो. चरणांपासून थोडंसं वर या मांडीवर आणून बसव तिला. अधरीय मांडीवरून थोडं दूर सारून दुर्योधनानं उघडी मांड थोपटली. पितामहानी शुभ्र केशांकित मान डावी उजवी छिडकारत खाली घातली. दुर्योधना, उन्मत्तपणानं जी मांड भरल्या सभागृहात तू उघडी करून दाखवलीस तीच मांड वेळ येताच या गदेच्या एकाच प्रहारात चेंदून मेंदून टाकीन. भीमानं गदा उचलून प्रतिज्ञा केली. नागफळ्याच्या बोंडासारखं त्याचं मुख लाली लाल दिसत होतं. 10 हाती नागाच्या नुकत्याच खांडोळ्या केलेल्या नकुलासारखं. भीमा, दासांच्या प्रतिज्ञेला वल्गनेपेक्षा अधिक काहीच मोल नसतं. दुर्योधनाला काय झालं होतं तेच मला समजेना. तो पेटत्या पलित्यासारखा दिसत होता, सारखी आग ओकत होता. माझ्या शरीरात सारथ्याचं आणि सूर्यशिष्याचं भयानक द्वंद्व सुरू झालं. दोघांनी एकमेकांना निर्दयपणे बुकलायला सुरुवात केली. कोण कुणावर विजय मिळवणार होतं काहीच समजत नव्हतं. अन्याय एका रजस्वलेवर भर सभागृहात गुरुजन आणि वृद्धांसमक्ष अन्याय. विटंबना, स्त्रीची विटंबना म्हणजे पावित्र्याची विटंबना. विनाश, स्त्रीच्या शीलाचा विनाश म्हणजे समग्र मांगल्याचा सुचितेचा विनाश. स्त्रीच्या शीलावर आघात म्हणजे मानवतेच्या मर्मावर आघात. यातूनच संघर्ष, जगातील सर्व कोमल भावभावना दग्ध करणारा संघर्ष. वैरांचं सर्व भक्षक यज्ञकुंड. कर्णा, सूर्यशिष्या उठ, दुःशासनाचे हात उचकटून टाक आणि दुर्योधनासह सर्वांना गरजून सांग की हा अन्याय आहे, अत्याचार आहे, हे अधःपतन आहे, विनाशकारी आहे हे सारं. माझ्यातील सूर्यशिष्य कंठाच्या धमन्यात ताठीत सारथ्यावर तावून तुटून पडला. हातातील किरणांची खड्ग त्याच्या उरात खुपसू लागला. पण त्या सारथ्याला काहीच होत नव्हतं. त्याचं कातडं अभेद्य होतं. सूड, प्रतिशोध, अवमान, अवहेलना, तिरस्कार, उपेक्षा, वंचना, अधिक्षेप. कर्णा, हे आणि हेच तुझं जीवन आहे. जीवन कसलं ते जिवंत मरण. एका स्त्रीकडून वाङ्मानाने पूर्वी तूच मृत झाला असताना आता तू कुणाचं आणि कसलं रक्षण करणार? कर्णा, उठू नको. जे घडतं आहे ते सर्व न्याय आहे. निष्ठुर काळानं दुःशासन आणि दुर्योधनाची युती योजून तुझ्यावरच्या अन्यायाचा त्या उन्मत्त स्त्रीवर घेतलेला हा तितकाच उग्र आणि क्रूर सूड आहे. कर्णा, त्यालाच साथ दे, पाठिंबा दे. सारथी आसुडाचे फटकारे मारू लागला. सूर्यशिष्य लपण्यासाठी आश्रयस्थान शोधू लागला. स्वैर धावू लागला. सूड, प्रतिशोध. एका वीराला स्त्रीचा सूड घेणं कधीतरी शोभा देतं काय? स्त्रियांच्या शीलाचं रक्षण हेच तर विक्रमी पुरुषाचं पौरुष. कर्णा, एक पळही वाया दौडू नकोस. आजच तुझं मौन तुझ्या धवल चारित्र्याला कायमची काळोखी फाशील. उठ, पुढं हो, धाव आणि दुःशासनाचे हात उचकटून टाक. अरे,
आपत्तीतही तत्वनिष्ठ राहतो तोच खरा माणूस. सूर्य शिष्यानं निकरांच्या अंतिम हल्ला केला नाही. या सभागृहात पितामह भीष्म, द्रोण, विदुर, अश्वत्थामा, कृपाचार्य सगळे असताना आता तूच उठण्याचं काय कारण आहे? पुन्हा विषयाची परीक्षा घेणार आहेस की काय तू? भडकलेल्या दुर्योधनानं भर सभेत, सुतपुत्रा तू कशाला मध्ये धडपडलास म्हणून प्रतिकाम्यासारखीच तुझीही वासलात लावली तर? किंवा ज्या स्त्रीचा तुला इतका कळवळा येतोय ती स्त्रीच सुतपुत्रापासून मला संरक्षण नको म्हणाली तर मग 100 बाण काळजात घुसले तरी होणार नाही अशी एकाच शब्दानं वेदनेची कळ तुला होत राहील. तेव्हा कर्णा उठू नकोस, एक सूतभरही हलू नकोस. शेवटी सारत्यानंच विजय मिळवला. हातातले वेग उन्मत्तपणे अवकाशात फेकून तो आनंदानं आसुडाचे प्रहारावर प्रहार अर्घ्यदानी शिष्यावर ओढू लागला. खाड 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 उफाळलेला जलौघ नौका लोटत नेतो तसा दुःशासन तिला दुर्योधनाच्या आसनाकडं लाटेत नेऊ लागला. त्याच्या अनावृत्त मांडीवर बसवण्यासाठी. थांब दुःशासना, अंध पित्याचे पुत्र अंध नसतात तर जगानं जे कधीही पाहिलेलं नसतं ते पाहण्या इतके सुद्धा ते समर्थ डोळस असतात हे त्या दासीला आत्ताच दाखवून देतो. तिच्या सर्वांगावरची वस्त्र उतर आणि तिला विवस्त्र करून या माझ्या मांडीवर बसव. लोहकारानं घन घालताच तप्त लोह धावेवरून चाहो बाजूंना ठिणग्या उडतात तशा दुर्योधनाच्या मुखातून शब्दांच्या केवळ ठिणग्या उडाल्या. सर्व ऋषींनी कानावर हात ठेवले, नेत्र मिटले. दुर्योधना, राजमाता गांधारी देवी किंचाळल्या. दुर्योधना नीचा, गदा पेलून भीम दात ओठ खात त्याच्या आसनाकडे धावला, उसळलेल्या शार्दूलासारखा. माग फिर भीमा. मान वर न उठवता आपल्या जागेवरून एक अंगुळभरही न हलता युधिष्ठिरानं त्याला पुन्हा मागे घेतलं, केवळ शब्दांनी, पायाच्या अंगठ्याकडे पाहत. आता मात्र असह्य कोंडीपोटी भीम युधिष्ठिराकडे बघत कडाडला. सहदेवा, थोडा अग्नी आण, द्यूत खेळणारे याचे हातच जाळून टाकतो. अर्जुनानं निकरानं त्याला आवरलं. भडकलेला वनवा हिरवळीकडे सरकतो तसा क्षणात दुःशासन द्रौपदीकडे सरकला. तिच्या उजव्या हाताचं मनगट खडगाची मूठ पकडावी तसं त्यानं डाव्या हातानं घट्ट पकडलं. हात सोडवून घेण्यासाठी पाय आदळून मोठ्यानं किंचाळत ती धडपडली. कितीतरी असहाय्य, अति अगतिक त्या धडपडीत केवळ एकाच पुष्पमालेनं एकत्र बांधलेले तिचे विपुल भृंगवर्णी कुरल केस माला तुटल्यामुळं सुटले आणि विखुरले. ते पाहताच माझ्या डोळ्यांपुढं काळ्या कुठ्ठ घनदाट अंधाराची अगणित वलय उभी राहिली. मी कुठं आहे? सभोवती काय चाललं आहे? विटंबना, अत्याचार, अन्याय ही कुरूंची सभा आहे की कामुकांची? मदोन्मतांची की बुद्धी हरपलेल्या धुंदांची अंतपुरी आहे? छे, या हस्तिनापुरात कशाला आलो मी? चंपानगरीतच एक सारथी म्हणून जगलो वाढलो असतो तर काय बिघडलं असतं? कुठं चाललो आहे मी? अंधकाराच्या अधपतनाच्या भयान दरीकडं. कुणी मला राजा केलं? दुर्योधनानं, हस्तिनापूरकरांनी की अज्ञात नियतीनं? कर्णा, फेकून देतो मुकुट आणि चालता हो हस्तिनापुरातून चंपानगरीकडं. कोणीतरी कंठशोष होईपर्यंत माझ्यातून आक्रोशत होतं, पण मी मुकुट फेकू शकलो नाही. कितीही तीव्र इच्छा असली तरीही जीवन कुणालाही कधीच माग उलट नेता येत नाही, त्यापासून पळूनही जाता येत नाही. ते दिसेल तसं बघावं लागतं, असेल तसं जगावं लागतं. अशाच नवनवीन पुस्तक, कथा आणि कवितांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.